किती लोकांना वाटतंय हॅश इन्क्लूड stdio.h मध्ये, बरं मी तुम्हाला प्रश्न विचारतो आधी, हॅश इन्क्लूड stdio.h च्या आतमध्ये काय असतं हे माहितीये? किती लोकांना हे माहिती आहे ऑलरेडी? चला हात वर करा. त्या फाईलच्या आतमध्ये काय असतं? .h फाईलच्या आतमध्ये हात वर करा ताट एकदम. प्रिंटफचा कोड हॅश इन्क्लूड stdio.h च्या आतमध्ये नाहीये, तर तुम्हाला हॅश इन्क्लूडचा कोड सगळा दिसू शकतो. हा ऑप्शन वापरायचा. थांबा एक मिनिट, लक्ष द्या आधी, समजून घ्या. ठीक आहे, मी ना या कोडला डायरेक्टली इथंच दाखवतो टर्मिनलवर आणि नंतर आपण थोडा स्क्रोल करत जाऊया, इथून दुसरीकडे बघूया. नोटीस करा मित्रांनो, हा आपला गरीब कोड दिसला का? खाली गपचूप येऊन बसलाय. सगळ्यात शेवटी आपला गरीब कोड आहे. हा लिहिलेला ना आपण कोड, वॉइड मेन वाला, आला की नाही आपला गरीब कोड? आणि याच्यावरती जरा स्क्रोल करूया, जा रे वरती. हा सगळ्याचा सगळा कोड हॅश इन्क्लूडचा कोड आहे. आज फक्त काय समजून घेऊया, हॅश इन्क्लूड मध्ये काय आहे? बोला पटपट. डिक्लेरेशन. आता खूप लोकांना प्रश्न पडेल, पण सर डिक्लेरेशन म्हणजे काय असतं? मी तुम्हाला एका एक्झाम्पल थ्रू डिक्लेरेशन समजून सांगतो. हे कळतंय का? थांबा एक मिनिट, ऐकताय ना सगळे? हा चला ऐका, मस्त एक्झाम्पल. ठीक आहे, नीट लक्ष. समजा तुम्ही जॉबला लागले, समजा, समजायला काय जाते? ठीक आहे, समजा. ठीक आहे, काही लोकांना नाही लागला अजून जॉब. आता काही लोक बोलतील आम्ही सेकंड इयरला आहे. अरे येड्या, आम्ही लागूच ना तेवपर्यंत जॉबला. थांबा थांबा बाहेरचं वातावरण, बाहेरचे सिनारिओ सगळे डेंजर आहेत सध्या तरी. का? कारण की जॉबचा सिनारिओ आहे, तुम्ही जर तेवढे क्वालिटी तुमच्याकडे असेल, तुम्हाला कोडिंग येते, तरच तुम्हाला जॉब लागेल. ठीक आहे, आता नोटीस करा, मी माझ्या एक्झाम्पलवरनं सांगतो, नीट ऐका सगळ्यांनी. समजा माझे मित्र सगळेच IT मध्ये काम करतात. ठीक आहे, आता काही माझे मित्र US मध्ये पण आहेत. US मध्ये, आता ते माझे US मधले मित्र माझे मित्र कसे झाले तर सांगतो. आम्ही प्रोजेक्टवर काम करत होतो तेव्हा टीम फक्त इंडियातली नसते, तर बाहेरची पण टीम असते. मग तिकडची लोक सुद्धा आहेत ना, ओळखायला लागतात. टीम मध्ये काम करून कॉलवरती बोलणं होतं, कारण प्रोजेक्टमध्ये काम करता करता लोकांना आपण ओळखायला लागतो, बरोबर की नाही? मग ते एवढे क्लोज फ्रेंड होऊन जातात, त्यांना कळतं की अरे हे हुशार माणूस आहे, आपल्याला पण कळतं हा भारी माणूस आहे, हा पुढे फ्युचरमध्ये आपल्या यूजला येऊ शकतो, उपयोगी पडू शकतो. मग आपण त्यांच्याशी मैत्री वाढवतो. मग आता तुम्ही बघा बरं, एकदा असं आपण म्हणूया, एक्झाम्पल्स आहेत. माझा एखादा US मधला मित्र आहे. आता तो काय बोला, अरे शशी मी इंडियामध्ये येतोय. आता नीट नोटीस करा, इंडियामध्ये. पण तो बोलला की इंडियामध्ये अरे सिनारिओ आहे की थोडं, आम्ही समजा एखादा XYZ एलेक्स नावाचा माणूस आहे, एलेक्स US मध्ये, अलेक्झांडर एलेक्स, ठीक आहे, एलेक्स नावाचा माणूस आहे. तर तो समजा म्हटलं की अरे शशी मी इंडियामध्ये येतोय, तर आहे ना मी तुमच्या इथे राहिलं तर चालेल का? कारण की मला काय तिथलं हॉटेल्स वगैरे, मी पहिल्यांदाच इंडियामध्ये येतोय, तर मी 3-4 दिवसासाठी कामासाठी मी इथे येतोय, किंवा मला एका दिवसासाठी इंडियामध्ये यायचंय, तर मी दिल्लीला शिफ्ट होणार आहे, पण मी पुण्यात पण येणार आहे, तर मी एका दिवसासाठी येतो. मग मी बोला अरे पुण्यात, तो बोलतो मला की पुण्यात चांगलं हॉटेल कुठलं आहे, मी तिथे राहतो. मग मी त्याला काय बोललो, अरे पुण्यातच येतोय तर आमच्या घरी ये की, काय निवांत येशील, आपल्या इथे पाहुणचार, आणि आपल्या इकडे अतिथी देवो भव असतं, तुम्हाला माहिती आहे ना. कुठला पण गावी तर गेले ना तुम्ही, गावी तर लोक खूप श्रीमंत असतात, भले त्यांच्याकडे पैसे कमी असू द्या, पण तुम्ही नोटीस करा ना, आलेल्या कुठल्याही माणसाला चहा जेवण दिल्याशिवाय राहत नाही. पुण्यातली लोक काय करतात, आलाय माणूस दरवाजा बंद म्हणजे अरे आला लाव कडी, बाहेर दिसलंच नाही पाहिजे, ओळखच नाही दाखवत, माहितीये का? म्हणजे आपल्या गावाकडचा कोणी भेटला ना तरी ओळख नाही दाखवत. का? कारण की आईला हे येणार, डोक्याला ताप, कोणी सांगितलं जेवणाचा खर्च, हे असं पुण्यात लोक खरं सांगते पैशाने श्रीमंत असेल पण हा विचार केला जातो. पण आता नोटीस करा, आपण त्याला काय बोललो, तू आमच्या इकडे, तो ते नक्की का रे? नाही, कशाला, तुझ्या घरी प्रॉब्लेम उगाच नाही का तुझ्यामध्ये? आता सिनारिओ असतो, ती लोक पण तशी हुशार, आपण पण असंच कोणाच्या घरी डायरेक्ट जाऊन राहील का? नाही ना, आपण काय होणार, आपल्यामुळे ह्यांची गैरसोय नको व्हायला, कारण अनकम्फर्टेबल फील होणार मुळात तर लोकांना, कारण की हे वेगळ्या देशातला माणूस आहे. पण आता नोटीस करा, मी काय बोललो, अरे नाही नाही एका दिवसासाठी येतोय ना, तर तू ये, काही प्रॉब्लेम नाही. मग आता तुम्ही नोटीस करा, मी गेलो या ऑफिसला, समजा माझे आई बाबा माझ्या घरी आहेत, आई बाबा आहेत. मग आता नोटीस करा, आई बाबांना म्हटलं मला सकाळी 9ला ऑफिस आहे, मी 9ला ऑफिसला चाललोय, पण तो अलेक्स येण्याची वेळ आहे 11-12 वाजताची. आता मी त्याच्यासाठी, माझा नेमका वर्किंग डेज ऑफिसमध्ये नव्हता, मी वर्क फ्रॉम होम घेण्यासाठी ट्राय केलं, पण ऑफिसवाले मला म्हटले की तुला ऑफिसला यायलाच पाहिजे. मी सिनारिओ सांगतो, नीट ऐका. तर आता तुम्ही नोटीस करा, आता तो 12 वाजता येणार आहे, 11-12 वाजता येणार आहे, पण मी तर ऑफिसला गेलोय. आता माझ्या घरी फक्त माझे आई बाबाच आहेत. माझे आई बाबा काय विचार करतील? मी आई बाबांना सांगितलं, अगं आई, अलेक्स नावाचा एक माणूस येणार आहे, एक माझा मित्र आहे, तो अमेरिकेत राहतो, तो एक दिवसाकरता आपल्याकडे येणार आहे, मी 3-4 वाजेपर्यंत ऑफिसवर नाही येतो, तोवर तू त्याला चहा पाणी जेवण वगैरे सगळं बघून ठेव. पण आता नोटीस करा, त्या अलेक्सला बघणारा फक्त मी एकटा होतो, ते पण व्हिडिओ कॉलवर. माझ्या आई वडिलांनी त्या अलेक्सला बघितलाय का? बघितलाय का? नाही. मग मी माझ्या आई वडिलांना सांगितलं, अगं आई, तो एकदम गोरा चिट्टा माणूस दिसेल तुला, फॉरेनर, म्हणजे एकदम पांढरा पांढरा शुभ्र माणूस असेल. मग मी आईला फोटो दाखवला, असल्या तोंडाचा जर माणूस आला तर तोच आपल्या घरी येणारा माणूस होता, त्याला घरामध्ये घ्या,
त्याला चहा पाणी जेवण वगैरे त्याला आंघोळी वगैरे साठीचं काय जे काय असेल ते सगळं प्रोव्हाइड करा. सांगितलं. आता मला सांगा, नीट ऐका. ॲलेक्स फ्लाईटमध्ये तो खरोखर तिथे आपल्या घरामध्ये आलाय का? मी आईला फक्त त्याचा काय दाखवतोय? फोटो. याचाच अर्थ ॲलेक्सचं फंक्शन म्हणजे त्याची बॉडी अजून लांब आहे, मी त्याचं डिक्लेरेशन आधी करतोय. किती लोकांना ही कन्सेप्ट इथे मॅप होते? आता सांगा, प्रिंटेफचं डिक्लेरेशन आहे म्हणजे काय सांगा आता? प्रिंटेफचं फंक्शन ऍक्च्युली हॅश इन्क्लूड मध्ये आहे का? ते कुठेतरी लांब आहे. पण मी माझ्या कोडला काय सांगतोय? अशा टाईपचं बॉडी असलेला माणूस, अशा टाईपचा माणूस डिक्लेरेशन पुढे येणार आहे, म्हणून तो म्हणतो की अशा टाईपच्याच गोष्टींना डिक्लेरेशन असं म्हणतात. आणि हॅश इन्क्लूड मध्ये सगळंच्या सगळं डिक्लेरेशनच असतं. मग तुम्ही म्हणाल चला सर मग दाखवा बरं, जर तुम्ही बडबडताचं एवढे तर दाखवा. मी तुम्हाला लिहून दाखवतो प्रिंटेफचं डिक्लेरेशन. प्रिंटेफची रिटर्न व्हॅल्यू असे इंट आणि प्रिंटेफचं डिक्लेरेशन आहे कॉन्स्टंट कॅर स्टार. आता हा काय असतं? स्टार म्हणजे पॉइंटर आहे ना, हा स्टार म्हणजे काय? पॉइंटर. आता पॉइंटर शिकल्याशिवाय आपल्याला कळेल का हे काय? मग हळूहळू जाऊया, ठीक आहे. हे मी काय आत्ता एक्सप्लेन नाही करणार, हे तुम्हाला पॉइंटर मध्ये कळेल. पण तुम्हाला माहिती पडलं पाहिजे, आपण जे प्रिंटेफ स्कॅनएफ वापरणार ना, त्यांचा कोड हॅश इन्क्लूड मध्ये नसतो, तो कुठल्या तरी काशीत आहे. त्याचं फक्त डिक्लेरेशन कुठे आहे? हॅश इन्क्लूडच्या आतमध्ये. समजते का सगळ्यांना? मग आता बघा बरं, इथे असं असतं, नोटीस करा. मला सांगा, मी इथे हॅश इन्क्लूड लिहिलाय का? बोला पटपट. नाही, मी त्याचं फक्त काय लिहिलंय? प्रिंटेफचं डिक्लेरेशन. का माहितीये का? हॅश इन्क्लूड काय बोलतो? माझ्याकडे एका फंक्शनचं डिक्लेरेशन नाही, माझ्याकडे 200-300 फंक्शनचं डिक्लेरेशन आहे माझ्या पोटामध्ये. मग आपण काय बोलतो? तुझ्याकडचे 200-300 लोकांची मला गरज नाही, मला फक्त एकाच माणसाचं डिक्लेरेशन पाहिजे, प्रिंटेफ. मग मी कोणाचं डिक्लेरेशन स्वतः लिहिलं बघा बरं? प्रिंटेफचं. मग आता नोटीस करा, मी ह्या कोडला कंपाईल करतो. मगासपर्यंत जेव्हा मी हॅश इन्क्लूड नाही लिहिला वॉर्निंग येत होती. अरे बघितली की नाही? वॉर्निंग आली होती ना? हे बरं, किती लोकांनी वॉर्निंग बघितली आता मी दाखवलेली? हा सांगा, काय वॉर्निंग, काय बोलत होता तो? डिक्लेरेशन कर. कारण इम्प्लिसिट डिक्लेरेशन म्हणजे ऑटोमॅटिक डिक्लेरेशन मला भेटते, तू स्वतः डिक्लेअर कर किंवा हॅश इन्क्लूड stdio.h. आठवतंय ना? हे बघा, मजा चालली की नाही? कळतंय ना नक्की? कळत असेल तर मजा आहे, बोर नका होऊ देऊ. किती छान चाललंय, एक्झाम्पल छान आहे, सगळ्या गोष्टी छान आहे, लक्ष द्या फक्त. आता नोटीस करा, मी वरती हॅश इन्क्लूडची लाईन नाही लिहिली, मी त्याच्या ऐवजी प्रिंटेफचीच लाईन लिहिली आहे. आता नोटीस करा, कोड कंपाईल केला, -w पण नाही लिहिला. काही लोक बोलतील तू वॉर्निंग लपवली असेल, लपवण्यासाठी -w वापरतात. मी -w वापरला का? नाही. याचा अर्थ मला ह्या कोडमध्ये वॉर्निंग आली का? नाही. न वॉर्निंग ना एरर, आन्सर खणखणीत आलंय. याचा अर्थ ज्या ज्या लोकांना असं वाटतंय ना मी सी आधी शिकलोय, मुळात सी मधली पहिलीच गोष्ट हॅश इन्क्लूड असे आणि आपल्याला ती सुद्धा माहिती नव्हतं, तर आपण सी कधी शिकलो? तुम्हाला हा सर ते एक्झाम पुरतं येते, मला आले की नाही आता बोलायला तुम्ही? पण हेच जेव्हा आहे ना क्लासचं अनाउन्समेंट होते, तुम्ही मित्रांना बोलता की सीचे बॅच सुरू होते, तर तो काय बोलतो? CCBB येतं रे मला, मी खूप आधीपासून शिकतोय. त्याला जाऊन फक्त एवढं दाखवा. आता तुमच्या डोक्यात येईल, मास्टर हे तुला कोणीतरी सांगितलेलं असेल और तुला माहिती असेल ना की हा ही लाईन लिहिली की जातं, कारण मी ही लाईन आहे ना हॅश इन्क्लूडच्या आतमध्ये जाऊन वाचली होती. चला मग मी तुम्हाला हॅश इन्क्लूडचा कोडच दाखवतो. किती लोकांना हॅश इन्क्लूडचा कोड बघता येऊ शकतो जे माझ्याकडे शिकलेले नाहीयेत? अशा लोकांनाच विचारतो, कारण माझ्याकडे शिकलेल्यांना ऑलरेडी माहिती असेल की हॅश इन्क्लूडचा कोड कसा बघायचा. किती लोकांना ऑलरेडी हॅश इन्क्लूडची फाईल उघडता येते? चला हात वर करा. तुम्ही म्हणाल काय stdio.h ची फाईल दिसते? यस, त्याच्या आतमध्ये काय आहे ते दिसतं. आणि मी हे लिहिले ना लाईन, हे तुम्हाला तिकडे दाखवतो शोधून, त्याच्यामध्ये ही लाईन आहे, ठीक आहे. तीच लाईन उचलून मी गपचूप इथे लिहिले. हे कळतंय ना? हा चला बोला, किती लोकांना ऑलरेडी माहिती आहे की हॅश इन्क्लूडचा कोड कसा बघायचा? चला हात वर करा. बरं ठीक आहे, आपल्या क्लासची लोक ऑलरेडी माहिती, कुठला क्लास केला असेल माझ्याकडे आणि माहिती आहे हॅश इन्क्लूड वालेला येते, माहिती आहे, ठीक आहे. OS ला शिकवतो, बाकी लँग्वेजमध्ये पण बऱ्याचदा सांगतो. चला मग एक काम करूया, हा कोड काल लिहिलाय, पण जरी नाही लिहिला तरी काळजी करू नका, याच्या सगळ्या नोट्स तुम्हाला भेटतील. काय भेटतील? नोट्स. जो टॉपिक असेल, टॉपिक नंबर 1 ॲपमध्ये तुम्ही आलात, जर तुम्ही आता ते डेमो लेक्चरच आहेत सगळे सुरुवातीला, तर कसं रे यांना लॉग इन नसेल ना पण सुरुवातीला, पण ते ओपन लेक्चरमध्ये डायरेक्टली ॲक्सेस असेल ना सीच्या कोडमध्ये सुरुवातीच्या. नोट्स तुम्हाला दिसतील त्या, ठीक आहे. फक्त 1-2 दिवस द्या, उद्या परवा सर्च करा, ह्याच नोट्स तुम्हाला ॲपमध्ये ॲड झालेल्या असतील किंवा तुम्हाला दिसेल. यूट्यूबला पण असेल ना तर त्याच्या खाली नोट्स ॲड केलेल्या असतील, ठीक आहे. कोड नाही लिहिला तरी चालेल सध्या, नंतरचे कोड आपल्याला लिहून घ्यायचे. पण तुम्हाला माहिती आहे का ही लाईन महत्वाची आहे आता, ठीक आहे. आता एक काम करतो, बोलू नका फक्त. आजच्या लेक्चरला हे जरी कळलं ना तुम्हाला
एवढी मजेशीर गोष्ट आहे ना की कसं चाललंय, कशा गोष्टी होत आहेत. ठीक आहे, बघा stdio.h. ऐका सगळ्यांनी लक्ष द्या. आता बघा मी काय करतो बघा, आता हॅश इन्क्लूड stdio.h लिहिली. ही लिहायची गरज आहे का? गरज नाहीये. त्याच्याऐवजी मी एक लाईन पण लिहू शकतो. आता नोटीस करा, हॅश इन्क्लूड stdio.h आतमध्ये कोड केवढा मोठा आहे नोटीस करा. मी तुम्हाला दाखवतो. आपल्या कोडच्या लाईन मोजा रे. आपला कोड बघा ना, वॉइड मेन एक लाईन, प्रिंटफची एक लाईन आणि कर्ली ब्रेसची एक लाईन. किती लाईनचा कोड आहे आपला? 3 लाईन, 4 लाईन, एक स्पेस आहे तो सोडून द्या. 3 लाईनचा कोड आहे. 3 लाईनचा कोड आहे. नोटीस केलं ना सगळ्यांनी? 3 लाईनचा कोड आहे. लक्ष द्या. बघा CC-E हा जर ऑप्शन तुम्ही वापरला तर तुम्हाला हॅश इन्क्लूडचा कोड सगळा दिसू शकतो. हा ऑप्शन वापरायचा. थांबा एक मिनिट, लक्ष द्या आधी, समजून घ्या. ठीक आहे, मी ना या कोडला डायरेक्टली इथंच दाखवतो टर्मिनलवर आणि नंतर आपण थोडा स्क्रोल करत जाऊया. इथून दुसरीकडे बघूया. -E ऑप्शन दिलाय. -E स्टँड्स फॉर एक्सपांड असं म्हणा सध्या तरी. काय एक्सपांड करतोय म्हणजे काय, मला जो हॅश इन्क्लूडच्या पोटात कोड आहे ना तो सगळा मला दाखव. नोटीस करा मित्रांनो, हा आपला गरीब कोड दिसला का? खाली गपचूप येऊन बसलाय. सगळ्यात शेवटी आपला गरीब कोड आहे. हा लिहिलेला ना आपण कोड वॉइड मेन वाला, आला की नाही आपला गरीब कोड? आणि याच्यावरती जरा स्क्रोल करूया. जा रे वरती. हा सगळ्याचा सगळा कोड हॅश इन्क्लूडचा कोड आहे. थांबा, आता तुम्हाला होईल की सर आपण कधी बघणार. इथे नोटीस करा, आत्ताशी एवढा कोड बघितलाय. हे वर चालले बघा ना, हे माहिती नाही. हा जा रे, त्याला ओढत नाही वरती. काही लोक बोलते हे काय 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 म्हणजे कोड आहे. तुम्ही म्हणणार हा मला येणार. हेच तर सांगतोय, येणार 100% येणार. कसं? आता बघा नोटीस करा. हेच तुम्हाला आता लाईन मोजता येत नसेल ना, तर मग मी एक काम करतो, ह्याला आहे ना दुसऱ्या फाईलमध्ये घेतो. आता हे काय लिहितोय ना ते नाही कळलं तरी चालेल. abc.txt अशीच एक फाईल आहे, किंवा आपण असं म्हणूया include.txt म्हणजे इन्क्लूडचा कोड ह्या टेक्स्ट फाईलमध्ये आण. ठीक आहे, लक्ष द्या सगळ्यांनी. बघा आता हा इथं कोड दिसतोय का लगेच? आता हा कुठे दिसत असणार? इन्क्लूडच्या फाईलमध्ये. मी फाईल ओपन करतो, vim include.txt. लक्ष द्या सगळ्यांनी. तोच कोड बघा मी इथे दाखवतोय. लक्ष द्या सगळ्यांनी. तुम्हाला लाईन नंबर दिसतील. इथे नोटीस करायचं, हा लाईन नंबर असतो आणि हा कॉलम नंबर असतो त्याचा. आता इथे ना मोजा नंबर ऑफ लाईन्स हॅश इन्क्लूडच्या आतमध्ये किती आहेत. बघा या लाईन, जा रे खाली खाली स्क्रोल करत जाऊया. ठीक आहे, आता खाली चाललोय आपण. पहिल्या लाईनला होतो, लाईन वाढत चालल्यात की नाही? 850, 870 व्हेरिएशन असतं हॅश इन्क्लूड मध्ये, पण त्या स्पेस वगैरे जास्त आहे असं वाटतं आपल्याला. नोटीस करा 730, 733. ठीक आहे, मग आता तुम्ही नोटीस करा, काही सिनारिओमध्ये तुम्हाला असं दिसेल की भरपूर लाईन आहेत, 900 लाईन. आठवते का तुम्हाला जेव्हा टर्बोसी किती लोकांनी वापरलंय? टर्बोसी एकदा तरी वापरलंय. ती निळी स्क्रीन असते बघा. आपण कोड लिहितो आणि आपण कंपाईलच्या बटनवरती क्लिक करतो ना, तेव्हा तिथे बघा ना जर असा नंबर जातो आणि तो बोलतो 800 लाईन कंपाईल्ड, 0 एरर, 0 वॉर्निंग. किती लोकांनी हे नोटीस केलं? नोटीस केलं ऍटलिस्ट. काय आहे ते माहिती नसेल. कधी असा नाही प्रश्न पडला, भेंडी माझा कोड 2 लाईनचा, हा 800 लाईन घरनं आणतोय की काय कंपाईल करायला? त्या घरनं आणलेल्या लाईन नाहीयेत, तर तो कोड हॅश इन्क्लूडच्या फाईल मधला कोड पण तो कंपाईल करतो. आता नोटीस करा, हे कळतंय की नाही रे? हा मी परत सांगतोय, ऐका लक्ष द्या. मी परत सांगतोय, एक डोक्यात ठेवा, बाकीच्या क्लास सारखं तराजूमध्ये तोलू नका. इथं आम्ही काहीच येत नाही म्हणून इथं नाही बसलोय. काहीतरी अचीव करतोय, काहीतरी करतोय वेगळं, आणि आम्हाला वाटते की हे सगळ्यांना शिकवावं म्हणून आम्ही हे शिकवतोय. तुम्हाला कळेल DSA जेव्हा तुम्ही शिकाल. तुम्ही सीला लय कमी लेखत असाल. काही लोक बोलतात ना सीचं सगळं नेटवरती अवेलेबल आहे. मी तुम्हाला लिहून देतो जे मी सी शिकवतोय. यूट्यूब सर्च करायचं, सर्च अख्खं तुम्हाला सापडलं ना मला पाठवा. तुम्हाला कळेल. एका प्लेलिस्टमध्ये कोणीच हे गोष्ट सांगत नाही. एका प्लेलिस्टमध्ये का माहिती आहे का? थोडं थोडकं काही OSच्या लेक्चरमध्ये थोडं कोणी सांगितलं असेल, कुठेतरी दुसरीकडे थोडं थोडं सांगितलं असेल. सीच्या लेक्चरमध्ये, सीचे लेक्चर फक्त 10 तासाचे लेक्चर पण नाही आहेत सीचे. ते काय बोलतात एवढ्याची गरजच नाही, 5-6 तासात सी संपतं. तुम्हाला माहिती आहे का आपण जे सी शिकणार आहोत 45 ते 50 तासांचं आहे सी आपलं. 45-50 तास प्लस माझे व्हिडिओचे लेक्चर जे तुम्हाला भेटणार आहेत ना कोडिंगसाठीचे, ते वेगळेच लेक्चर असणार आहेत. ते एक्स्ट्राचे लेक्चर आहेत. ते तुम्हाला लाईफ टाईमसाठी तिथे दिसत राहतील ॲपमध्ये. ते का? कारण की कोड जे मी करणार आहे ते मी ड्राय रन करून रेकॉर्ड करून तुम्हाला पाठवणार आहे. कारण काही लोकांचं ग्रास्पिंग थोडं त्यांना असं वाटेल ना मला परत बघायचं हा व्हिडिओ, पण हे लेक्चर जे शिकवलेत ना त्याचे व्हिडिओ नसतील. आम्ही एक्स्ट्राचे व्हिडिओ शूट करणार आहोत. म्हणजे काय? कोडिंगसाठीचे. कारण बरेचसे लोक सेकंड इयरचे आहेत. आता जे लोक ऑलरेडी क्लासला आहेत त्यांना माहिती आहे त्यांचं कोडिंग चांगलं असणार, फॉर लूप वगैरे पटपट जमतं तुम्हाला, बरोबर की नाही, नेस्टेड वगैरे. पण सगळ्या लोकांना जमेल का रे लगेच?
सगळी लोक सेम लेवलला यायला वेळ लागेल ना, असं नाही म्हणत की ती येणारच नाही त्या लेवलला, पण त्यांना वेळ लागेल. म्हणून ते व्हिडिओज पण असा, आणि ते व्हिडिओ तुम्हाला सांगतो लक्ष द्या, ते 70-80 व्हिडिओ वेगळे असणार आहेत. 70-80 व्हिडिओ, पण एक व्हिडिओ 20-20 मिनिटाचा असेल मॅक्सिमम. त्याच्यामध्ये फक्त कोड मी एक्सप्लेन केले असणार की हा कोड असा चालतो. तो तुम्ही 10 वेळा बघा, रिपीट बघा. का? कारण तुम्हाला जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत. आम्हाला माहिती आहे की पाया असाच बसवला जाऊ शकतो. कारण फाउंडेशन जर तुमचं क्लिअर असेल ना, तर तुम्ही कुठली पण लँग्वेज शिकू शकता. हे दिसतंय सगळ्यांना. आता एक काम करूया, मला सांगा, या फाईलमध्ये मी आलो, इथे आपला कोड बघा ना, गरीब इथे येऊन बसलाय. बाकीचे 700 बघा, नोटीस करा, 733 मधल्या 3 लाईन आपल्या होत्या. 730 लाईन कुठून आल्या? कुठे होत्या? हॅश इन्क्लूड. मग आता मला सांगा, मागे लक्ष द्या बरं का, चला लक्ष द्या सगळ्यांनी, ऐका. 730 लाईन कुठून आल्या ह्या? तर हॅश इन्क्लूडच्या आतमधून आल्या. पण आता तुमच्या डोक्यात येत होतं ना, खूप लोकांचं कन्फ्युजन असतं. रादर कितीतरी शिक्षक आम्ही चुकीचे सांगताना बघितलं, ते काय बोलतात माहिती आहे का, हॅश इन्क्लूड मध्ये प्रिंटेफचा कोड असतो. अरे प्रिंटेफचा कोड नसतो. प्रिंटेफचा कोड असता तर कर्ली ब्रेस असला पाहिजे ना, कोडच्या आतमध्ये लाईन्स असल्या पाहिजेत ना. याचाच अर्थ प्रिंटेफचा कोड इथे नाहीये. मग आता प्रिंटेफचा कोड नाही म्हणजे फक्त डिक्लेरेशन आहे. मग डिक्लेरेशन आहे ना, तर मला तुम्हाला ते डिक्लेरेशन दाखवलं पाहिजे. मग आता नोटीस करा, मी तुम्हाला त्याचं डिक्लेरेशन दाखवतो. ठीक आहे, चला एक काम कर रे, नोटीस करा, जी एडिट पण आहे. तर मी हा जी एडिट का वापरतो ते पण तुम्हाला सांगतो. मला आहे ना सर्च करायचा डेटा. काय करायचंय? सर्च करायचंय. म्हणून बघा मी इथे घेतो, त्या लाईनचं फाईलचं नाव काय लिहिलं आपण, हॅश इन्क्लूड. मी याला ना अँड देतो. बरं कोणी ओएस शिकलंय माझ्याकडे, तर अँड का देतात हे माहिती असेल. अरे एकट्यालाच माहिती की काय सगळं. का देतात अँड? असिंक्रोनसली 2 प्रोसेस चालण्यासाठी. काय बोलतोय थांबा, तुम्हाला सांगतो. हे बघा, हे असं देतो, आलो इथे, हे बघा हे ओपन झालं. जा रे त्याला मोठं कर, झूम कर आणि जरा त्याला. हां ठीक आहे, लक्ष द्या. आता मला सांगा बरं, ही 1 2 3 4 5 6 अशा लाईन आहेत. तर एकदा स्क्रोल करूया, तेवढ्याच लाईन इथे दिसत आहेत का बघा. जा बरं खाली, सगळ्यांनी लक्ष द्या. ठीक आहे, अवघड वाटून घेऊ नका, हेच मी तुम्हाला सांगतोय. आज फक्त आहे ना, हे घरी गेल्यानंतर बघा, चेक करा. जर तुम्हाला ह्यातलं सगळं येत असेल ना, म्हणजे कुठलाही शब्द, तुम्ही कुठली लाईन बघताय आणि तुम्हाला वाटलं की ही लाईन काय आहे, मी ऍटलिस्ट एक्सप्लेन करू शकतो. ही लाईन म्हणजे काय, याच्यातला प्रत्येक शब्द ना शब्द मी एक्सप्लेन करू शकतो. जर तुम्हाला हे वाटलं ना, तर याचा अर्थ तुम्हाला सी येते, तुम्हाला सीचा क्लास करण्याची गरज नाही. CCPP नाही शिकला तरी तुम्हाला हे जमू शकतं. जर तुम्हाला हे येत असेल तर CCPP नाही शिकला तरी चालेल. पण आज घरी गेल्यानंतर जर एकदा जरी वाटलं ना, यातलं मला काहीच येत नाही किंवा मला काहीच माहित नाही किंवा मला ह्या गोष्टींमध्ये थोडं माहिती आहे, थोडं माहित नाहीये, तर तुमचं कन्फ्युजन आहे. याचाच अर्थ तुम्हाला CCPP शिकायला पाहिजे. मग तुम्ही म्हणाल की म्हणजे सी शिकल्यानंतर मला ह्याच्यातला शब्द ना शब्द आहे ना, मी लिहून देतो तुम्हाला लिहून. तुम्ही सीचं लेक्चर संपल्यानंतर, सीचे 14 लेक्चर आहेत टोटल. किती? 14. म्हणजे 14 लेक्चर्स बोलतोय. ठीक आहे, 10च टॉपिक आहेत पण 14 लेक्चर का, तर ॲरे आणि पॉइंटरला एक्स्ट्रा लेक्चर लागतात. पॉइंटर जवळपास 10-12 तासांचं असणार आहे. ठीक आहे, म्हणजे 3 लेक्चर तर आपले पॉइंटरचेच असेल, 3-4 लेक्चर पॉइंटरचे असेल. आणि जे ॲरे आहे ना, ॲरेवरती 2 लेक्चर लागतात आपल्याला. मग 2 लेक्चर म्हणजे टोटल ॲरे एकच आहे, ॲरे आणि पॉइंटर एकच असतं असं मी काल सांगितलं होतं. म्हणजे टोटल 6-7 लेक्चर आपल्याला आहे ना, ते फक्त आपल्याला 3 वीक आपल्याला फक्त ॲरे आणि पॉइंटरला लागणार आहे. तुम्ही म्हणाल का बरं? कारण मगाशी तुम्हाला आठवते का मी एक वाक्य बोललो होतो, जर तुम्हाला कोणी विचारलं सी आणि CPP एका शब्दात सांगा, पॉइंटर. म्हणजे त्या टॉपिकला वेटेज जास्त आहे, तर आपल्याला त्याला वेळ देणे गरजेचं आहे, कारण बाकीचे सगळे टॉपिक सोपे आहेत. मग ठीक आहे, चला आता येऊया इथे. नोटीस करा, मी जो कोड लिहिलाय ना, तो तुम्हाला इथे दिसेल. फक्त एक एक्स्ट्राचा शब्द दिसेल, एक्स्टर्न प्रिंटेफ साठी. प्रिंटेफला शोधूया का ह्याच्यात? चल रे सर्च कर प्रिंटेफ शोध. ती प्रिंटेफची लाईन सांगा बरं, एक मिनिट थांबा, सगळ्यांनी बोला. मी प्रिंटेफची एक लाईन लिहिली होती वरती डिक्लेरेशनची, आठवून सांगा मला काय लिहिलं होतं. इंट प्रिंटेफ ब्रॅकेटमध्ये कॉन्स्टंट कॅर स्टार कॉमा 3 डॉट इलिप्सेस आणि सेमिकोलन होता. आठवतंय का? ही लाईन आपल्याला इथे दिसली पाहिजे. चला मग शोधूया. Ctrl F प्रिंटेफ. नोटीस करा, दिसतंय का? याला काढ रे जरा, याला काढ. इथे ही बाई लाईन आहे. ऐका, ही जी लाईन आहे ना, हायलाइट करतोय, हा दिसते ना तुम्हाला? हायलाइट करे लाईन. हा ऐका, ऐका, लक्ष द्या. इंट प्रिंटेफ, हा मी बोललो ना एक्स्टर्न असेल. एक्स्टर्न म्हणजे काय? खरं सांगायला गेलं तर एक्स्टर्न म्हणजे दुसऱ्या फाईलसाठी याचा वापर करू शकतो. दुसऱ्या फाईल म्हणजे दुसरी, बाहेरून याला ऍक्सेस करू शकतो. बाहेरून ऍक्सेस करण्यासाठी एक कीवर्ड वापरला जातो, त्याचं नाव असतं एक्स्टर्न. अरे बघा ना, हॅश इन्क्लूड फाईल कुठेतरी दुसरीकडे ठेवले आणि आपली फाईल कोडची वेगळीकडे, तिथनं आपण याला ऍक्सेस करतोय, म्हणून एक्स्टर्न. आता नोटीस करा, तुम्हाला सांगतो. इंट प्रिंटेफ कॉन्स्टंट कॅर स्टार.
हे नाव आहे ना, हे तुमचं नाव कसं असतं, माझं नाव शशी आहे, तुमचं नाव XYZ काहीतरी असेल, नाव ABC वगैरे असं काहीतरी नाव असेल, हे फक्त नाव आहे, हे काही देऊ शकता, याचा काही संबंध नाही, हे नाव आहे. ठीक आहे, मी लिहिलं का नाव कोणाचं नाही, मग मी काय लिहिलं फक्त कॉन्स्टंट कॅरेक्टर कॉमा 3 डॉट. याचा अर्थ हे प्रिंटफचं डिक्लेरेशन आहे. मला हे कसं माहिती, कारण मी ही फाईल उघडून बघितली होती, तेव्हा मला दिसलं की अरे हा प्रिंटफ आहे, याला उचलूया, बाहेर लिहूया, म्हणजे मला हॅश इन्क्लूड ऐवजी ही एकच लाईन लिहिली तर हॅश इन्क्लूड लिहावी लागेल का? तुम्ही डोक्यात घेताय का? सगळ्यांनी ऐका, हॅश इन्क्लूड लिहिण्याचा ड्रॉबॅक तुमच्या लक्षात आला का? अरे जे नकोय ते पण येतंय. अरे सांगा ना, बाकीच्या फंक्शनची मला गरज आहे का? अरे गरज आहे का? मग मला प्रिंटफचं फंक्शन पाहिजे ना. मग मी अख्खीची अख्खी फाईल का घेऊ? 730 लाईनचा कोड माझ्या डोक्यावर येऊन बोजा बनलाय की नाही? म्हणजे माझा कंपायलरला किती लाईन कंपाईल करावी लागतील? 730 एक्स्ट्राच्या लाईन कंपाईल कराव्या लागल्या. मग मी त्याला काय बोललो, कंपायलर थांब, तुझा मी लोड जरा कमी करतो. 730 लाईन कंपाईल करण्यापेक्षा आपला कोड मिळून 733 लाईन आहेत. मग आपण त्याला काय बोलतो, माझ्या 3 लाईन तर तू कंपाईल करणारच आहे, पण या वरच्या 730 आहे ना, त्याच्यापैकी एकच लाईन तू कंपाईल कर. म्हणून मी हॅश इन्क्लूड नाही लिहिला, मी हीच लाईन डायरेक्ट बाहेर लिहिली. म्हणजे आता नोटीस करा, यांच्या समोर सेमीकोलन आहे, ज्यांच्या समोर कर्ली ब्रेस असतो ना त्याला बॉडी म्हणतात. मला सांगा कोणाच्या तरी बॉडी आहे का इथे? अरे दिसतंय का? याचाच अर्थ हॅश इन्क्लूडच्या आतमध्ये काय असतं? डिक्लेरेशन. आणि जे नवीन लोक आहेत, सेकंड इयरचे आहेत, फर्स्ट इयर आहेत, कोणी पण, तो लहान मुलगा आहे, त्याचं सगळ्यांसाठी सांगतोय की एक वाक्य लक्षात ठेवा, नॉलेज आहे ना, आपण कसं बोलतोय ना आणि किती बरोबर बोलतोय ह्यातनंच दिसत असतं. कारण लोक तुम्हाला बघा ना, तुम्हाला नेहमी सांगतील सीचा कोड लिहायचा, तर तुम्हाला तर माहिती आहे हॅश इन्क्लूड आपल्याला इन्क्लूड करावंच लागेल. तुमच्या डोक्यातनं पटकन हे आलं पाहिजे की सर किंवा मॅडम, हॅश इन्क्लूड सगळा लिहायची गरज नाही, जे फंक्शन्स मला लागत आहेत ना तेवढ्यांचा डिक्लेरेशन जरी लिहिलं ना तरी काम होऊ शकतं. सॉरी, मी तुम्हाला सांगतोय, कितीतरी लोकांना हे माहीतच नसतं की असं पण चालतं. आता तुम्ही मला प्रामाणिकपणे सांगा, ही गोष्ट म्हणजे माझ्याकडे शिकलेले पण असेल ठीक आहे, पण ही गोष्ट किती लोकांना ऑलरेडी माहिती होती? हे असं चालतं. लेक्चरमध्येच मी OSला शिकवतो तेव्हा ह्याला माहीत पडलं, हा OSच्या बॅचला होता. तुम्ही विचार करा. आता तुम्हाला मला सांगा, अजून C सुरू पण नाही केलंय, एकच लाईन बोलत होतो. याच्यामध्ये एवढं नॉलेज आहे, तुम्ही इमॅजिन करा बाकी किती नॉलेज असेल. मग आपण आता समजून घेऊया का Cचा कोड कसा चालतो. मग तुम्हाला थांबा एक मिनिट, मला सांगा रे, एखाद्या फंक्शनला कॉल केला म्हणजे त्याची बॉडी कुठेतरी असेलच की नाही? मग इथे नाही म्हणजे दुसरीकडे कुठेतरी, मग ती कुठे आहे? मग अशी तुम्ही वाक्य सांगितलं libc.so, म्हणजे कुठेतरी हे फोल्डर असेल की नाही? अरे असेल ना, नक्की ना. त्या फोल्डरच्या आतमध्ये याचा कोड असतो, पण ते सगळे शेअर्ड ऑब्जेक्ट फाईल आहेत, म्हणजे बायनरी मध्ये कोड आहे. बायनरी आपण बोलतो ना, थोडं बायनरी कोड आहे असं समजा, म्हणजे आपण वाचत नाहीये तो, पण बायनरी फॉर्मॅटमध्ये कोड आहे. तो रन टाइमला आपल्या कोडला चिकटला जातो. तो रन टाइमला आपल्या कोडला चिकटला जातो. लेक्चर असं वाटू शकतं की सर खूप हेवी चाललंय का ही गोष्ट, तर हेवी नाहीये, एकदम बेसिक पासून आहे. आजच्या लेक्चरला हे आहे, नेक्स्ट लेक्चर पासून आपण हे समजून घेऊया कंपाईल का करायचंय. माझं पहिलंच लेक्चर एवढं खतरनाक असं ना, मी डायरेक्टली पहिल्याच टॉपिकला हे सांगितलं असं, वॉर्निंग येतात, एरर येतात, नको पाहिजे असतील तर ही लाईन इन्क्लूड करूया. रादर मी एक्सटर्न सहित लाईन लिहिली असती, त्यांना कळलं पण असतं, कारण त्यांनी 2 फाईलमध्ये कोड केलाय ऑलरेडी. दुसऱ्या फाईलमधनं जर ह्या फाईलमधला कोड वापरायचा तर तो कोड इकडे आला पण पाहिजे की नाही. मग C यासाठी हा कीवर्ड वापरते, काय? एक्सटर्न. आणि याचा अर्थ काय होतो? एक्सटर्नल. म्हणजे माझ्या फाईलमध्ये हा कोड नाहीये, तर हा दुसरीकडे आहे, तो एक्सटर्नल, म्हणजे बाहेरून तुझ्या फाईलमध्ये घेऊन ये. याच कीवर्डला काय म्हणतात? एक्सटर्न. आणि हा आहे स्टोरेज क्लास. 4 स्टोरेज क्लास असतात C मध्ये, ऑटो, रजिस्टर, स्टॅटिक आणि एक्सटर्न. स्टॅटिक, जर मी या कोडला स्टॅटिक केला ना, म्हणजे आपण बोललो की एखाद्या फंक्शनला स्टॅटिक केलं तर ते त्या फाईलमध्येच दिसतं, दुसऱ्या फाईलमधनं ऍक्सेसच होत नाही. याचा अर्थ स्टॅटिक काय असतो? फाईल पुरता असतो. आणि एक्सटर्न काय असतो? सगळीकडे दिसतो. आता हे अवघड वाटेल सगळ्यांना, मग आता मी तुम्हाला सांगतो, एकदा ह्याला स्क्रोल करूया, थोडंसं नोटीस करा. एक सर्च काढून टाका द्या, ठीक आहे, सर्च काढा, प्लेन दिसलं पाहिजे टेक्स्ट. आता नोटीस करा सगळ्यांनी, तुम्ही इमॅजिन करा रे, इकडे एक स्टार आहे, इकडे एक स्टार आहे. तुम्ही नोटीस करा, फाईल स्टार, फाईल कॅपिटल लिहिलंय मध्ये, म्हणजे हा स्ट्रक्चर आहे. आता स्क्रोल करत जा बरं, नोटीस करा सोर्स कोड तुम्ही बघा ना. हा जर सोर्स कोड तुम्हाला बघून वाटत असेल, थांबा एक मिनिट, ह्याला ओळखत असाल आता, बोला कोण आहे हा? स्कॅनएफ. कशासाठी वापरला जातो? युजर कडनं व्हॅल्यू घ्यायला. मग मला सांगा, स्कॅनएफच्या वेळेस मी हॅश इन्क्लूड लिहेल का? नाही लिहिलं तर मला काय करावं लागेल सांगा?
तो मला वॉर्निंग देईल की नाही, स्कॅनएफ नावाचं फंक्शन पाहिजे. मग मी काय करेन, लाईन उचलेल, तिथं ठेवेल. वाचून घ्या एकदा लाईन. एक्सटर्न सोडून द्या. इन स्कॅनएफ कॉन्स्टंट कॅर स्टार, हे नाव तर जाऊ द्या, 3 डॉट. म्हणजे तुम्ही प्रिंटएफ आणि हा सेमच आहे, हेच तर सांगायचंय. एक्झॅक्टली सेम आहे, फक्त फंक्शनची नावं बदलले. नोटीस करताय का? पण ह्याचं काम काय आहे, युजरकडनं इनपुट घे आणि त्याचं नाव काय, त्याचं काम काय, प्रिंट करायचं. युजरने जे डबल कोट मध्ये लिहिलंय ते मॉनिटरवर स्क्रीनवरती प्रिंट करायचं. आय होप सगळ्यांना कळलेलं असेल. स्कॅनएफ काय करतं एकदा सांग, युजरकडनं व्हॅल्यू, आणि प्रिंटएफ जे काही दिलंय ते प्रिंट करतो. कळलंय सगळ्यांना? मग आता तुमच्या माहितीसाठी सांगतो, तुम्हाला जबरदस्त सांगतो एक गोष्ट. आजच्या लेक्चरला असं वाटेल तुम्हाला, मला फक्त कळल्यासारखं वाटलं सर तुम्ही जे शिकवलं ते, पण ऍक्च्युली मला ते कळलं पाहिजे प्रॉपर. तर मी तुम्हाला सांगेन ते तुम्हाला 14-15 लेक्चर करायला लागतील, तर तुम्ही सी करू शकता. हे सी मधलं आज लक्षात ठेवा, ही फाईल माझं बोलणं रेकॉर्ड करून ठेवा. यातला शब्द ना शब्द सी मध्ये वापरला जातो. काही पण असो, स्क्रोल करत जा. मी तुम्हाला नवीन नवीन शब्द पण दाखवतो याच्यामध्ये. बघा, एक्सटर्न तर तुम्ही ऐकला ना आता माझ्याकडनं, एक्सटर्न आहे. इंट वगैरे डेटा टाईप असतो, काय काय करतात त्या गोष्टी, ठीक आहे. नोटीस करा, टाईप डेप दिसेल तुम्हाला बघा आता इथे, टाईप डेप, स्ट्रक्चर. जा बरं वरती अजून. तुम्ही नोटीस करता का ह्यांच्या कोणाच्या समोर बॉडी नाही बघा ना, सेमीकोलन आहे. म्हणजे काय, हे काय आहेत सगळे डिक्लेरेशन. डिक्लेरेशनचं रिअल टाइम एक्झाम्पल मी तुम्हाला काय सांगितलं, तो अलेक्स आलाय, मी त्याची बॉडी त्यालाच उचलून दाखवलं का घरच्यांना, हा येणार आहे. मी काय दाखवलं फक्त डिक्लेरेशन. अशा रंगाचा असा दिसणारा व्यक्ती येणार आहे, त्याला घरामध्ये घ्या. याचाच अर्थ प्रिंटएफचं डिक्लेरेशन कशात आहे, हॅश इन्क्लूडच्या आतमध्ये. पण मला फक्त डिक्लेरेशनशी घेणं देणं आहे का, मला ऍक्च्युली बॉडी पण पाहिजे ना. कॉल केला म्हणजे बॉडी पाहिजे, मेथडची बॉडी, फंक्शनची बॉडी पाहिजे. मग ही बॉडी एका फाईलमध्ये, ती फाईल कधी बघायची आपण, ते आज नको बघायला. निवांत जेव्हा तुम्हाला असं होईल ना की असं काहीतरी मला जबरदस्त लेवलला सी कळायला लागलंय, मी आता काही समजू शकतो, पॉइंटरचा टॉपिक संपला ना, मी तुम्हाला ते फोल्डर ओपन करून दाखवेल आणि सांगेन नोटीस करा याच्यामध्ये तो फंक्शनचा कोड आहे. पण मी आज फक्त त्या फाईलचं नाव तुम्हाला सांगेन, घरी जाऊन सर्च करू शकता, तीच फाईल आहे ती, ठीक आहे. चला स्क्रोल करा जरा, पटपट स्क्रोल करा. नोटीस करा, बघा तुम्हाला एवढंच नाही दिसणार, हे बघा, हे दिसतंय तुम्हाला सगळं. हे इंट वर जा रे जरा, एकदम 400च्या खाली होतो ना आपण, 400च्या वर जा, पटपट जा, वर जा इथनं. नोटीस करा, दिसते का हे फाईल स्टार, फाईल पॉइंटर, पॉइंटरच्या कन्सेप्ट आहे या सगळ्या. वॉइड स्टार, वॉइड पॉइंटर, 12 टाईपचे पॉइंटर. किती लोकांना माहिती आहे वॉइड पॉइंटर काय असतो? सगळ्यांसाठी नवीन आहे. एक्झाम्पल सांगू का, एक छोटंसं एक्झाम्पल सांगतो. मी काही पण शिकू शकतो मधनं, हे तुम्हाला मला फक्त सांगून द्यायचं. ऐका, कधीतरी मूव्हर्स अँड पॅकर्स नावाच्या कंपनी ऐकलं तुम्ही? काय करतात सांगा मूव्हर्स अँड पॅकर्स? थांबा एक मिनिट, आपल्या मराठीत घेऊया, जाऊ द्या ते मूव्हर्स अँड पॅकर्स लय अवघड होतं, ठीक आहे. चला, सामान शिफ्ट करायचंय, सामान, हा, घरातल्या वस्तू शिफ्ट करायच्यात. आता तुम्ही इमॅजिन करा, फ्रीज, टीव्ही, सगळं हे ते सगळं शिफ्ट करायचंय. तुम्ही नोटीस करा, आपण काय बोलतो करावं, मग आई काय करते, एक मोठ्या मोठ्या पिशव्या घेते, बरोबर की नाही, मोठ्या पिशव्या. किंवा आत्ताच्या सिनरीमध्ये आपण कुठल्या तरी एजन्सीला कॉल करतो आणि त्यांना म्हणतो की आम्हाला हे सगळं साहित्य आमचं शिफ्ट करायचंय, टेम्पो घेऊन या आणि तुमची माणसं पण घेऊन या, कारण कपाट वगैरे, पलंग वगैरे सगळं शिफ्ट करायचं. आता तुम्हाला सांगू एक गोष्ट, नीट ऐका. तर आहे ना, त्यांच्याकडे ना काही बॉक्स असे फिक्स असतात. आता फ्रीजचा साईज आहे, टीव्ही आहे, तर त्यांच्याकडे ना तसले बॉक्स असतात. मग ते काय करतात, टीव्हीचा बॉक्स घेतात, त्याच्यामध्ये टीव्ही आपला काढून ठेवतात. कारण बघा, जेव्हा आपण टीव्ही घेतलाय तो बॉक्स आपण शेवटपर्यंत ठेवतो का? नाही. काम झालं, बॉक्स मधनं टीव्ही काढला, टीव्ही भिंतीवर चिकटवला, बॉक्स फेकून देतो आपण. पण ती लोक काय करतात, ते काय म्हणतात, मला हे बॉक्स पाहिजेत. पण तुम्ही नोटीस केलं का, ते पण घेऊन येताना ऍक्च्युअल त्या साईजचे बॉक्स आणत नाही, ते एक जेनेरिक बॉक्स आणतात. जेनेरिक म्हणजे असा बॉक्स आणतात मोठा, ते काय म्हणतात याच्यात बऱ्याच गोष्टी बसल्या पाहिजेत. पण तुम्ही नॉर्मली एक्झाम्पल म्हणून कन्सिडर करा, जेव्हा तुम्ही टीव्ही घेऊन येता दुकानातनं विकत, तेव्हा तुम्हाला असं दिसतं का रे लई मोठा बॉक्स दिलाय आणि त्याच्यामध्ये छोटासा टीव्ही आहे. असं नसतं. जेवढ्या साईजचा टीव्ही आहे त्याच्यापेक्षा थोड्या मोठ्या आकाराचा बॉक्स असतो आणि तो बाहेरून कळतं की ह्याच्यात टीव्ही असेल. आता फ्रीज आला, फ्रीजचा एक बॉक्स असतो चौकोनी, मग आपल्याला कळतं बहुतेक फ्रीज आलेला दिसतोय, कळतं की नाही असं, ठीक आहे ना. मग आता नीट नोटीस करा, म्हणजे प्रत्येक वस्तू येते ती बॉक्स मध्ये येते. म्हणजे बॉक्स म्हणजे भांड आणि त्याच्यात वस्तू ठेवले, म्हणून ज्या टाईपची वस्तू आहे त्याच आकाराचं भांड पाहिजे. अरे कळते का, फ्रीज आहे तर बॉक्स कशा टाईपचा पाहिजे, फ्रीजच्याच आकाराचा. समजा टीव्हीच्या बॉक्समध्ये फ्रीज बसवायचा ट्राय करतो, बसेल नाही ना. पण याचाच अर्थ पॉइंटर मध्ये पण एक कन्सेप्ट आहे, तो काय म्हणतो, ज्या टाईपच्या व्यक्तीचा तुला ऍड्रेस ठेवायचा आहे ना त्या टाईपचा तू पॉइंटर असायला पाहिजे.
पण आता कधी कधी असं होऊ शकतं, समोरचा टाईप काय आहे ते माहीतच नाही, पण त्याचा मला ऍड्रेस स्टोअर करायचा आहे, त्याचा टाईपच माहित नाही, तो रन टाइमला येणार आहे. मग आहे ना पॉइंटरमध्ये काय सांगितलं जातं, एक असं भांड घे ज्याच्यामध्ये कुठल्याही टाईपचा डेटा बसू शकतो, आणि ह्याच पॉइंटरला व्हॉइड पॉइंटर असं म्हणतात. व्हॉइड पॉइंटरचा अर्थ असा होतो, ते जे मूव्हर्स अँड पॅकर्स एक मोठा बॉक्स घेऊन येतात, त्याच्यामध्ये आपले कपडे, वह्या, पुस्तकं वगैरे सगळे ठेवतात, टीव्हीला पण एका रॅप करतात आणि त्याच बॉक्समध्ये ठेवून देतात. याचा अर्थ वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी एकाच बॉक्समध्ये भरल्यात. आता मला सांगा, तो बॉक्स जर सील केला, मी मित्राला बोलवलं आणि विचारलं, ओळख या बॉक्समध्ये काय काय आहे, तो सांगू शकतो का? नाही. पण तो बॉक्स बघा ना, स्पेसिफिक टाईपचा झाला का? नाही, तो जेनेरिक टाईपचा झाला. जेनेरिक टाईप म्हणजे काय? त्याच्यात वेगवेगळ्या वस्तू एकाच ठिकाणी कोंबून ठेवल्यात. आणि पॉइंटरमध्ये अशीच एक कन्सेप्ट आहे व्हॉइड पॉइंटरची. हा काय म्हणतो माहिती आहे का, तुला जर माहित नाही ना कुठल्या टाईपचा ऍड्रेस तुझ्याकडे येणार आहे, मग ऍड्रेस स्टोअर करायला काय लागतो रे? पॉइंटर. अरे बघा ना, सिंपल आहे. कुठल्या तरी गोष्टीचा ऍड्रेस ज्याचा स्टोअर होतो त्या बॉक्सला काय म्हणतात? पॉइंटर. काय म्हणतात? पॉइंटर. मग तो काय म्हणतो, ज्या टाईपची वस्तू येते त्याच टाईपचा पॉइंटर लागतो. मग हाय काय सांगतात सी मध्ये, की जर तुला कळत नसेल कुठल्या टाईपचा डेटा येतोय, तर तू त्यापेक्षा काय कर, व्हॉइड नावाचा पॉइंटर लिही, ज्याच्यामध्ये कुठल्याही टाईपच्या डेटाचा ऍड्रेस ठेवता येऊ शकतो. व्हॉइड पॉइंटर. तुम्ही म्हणाल असे खूप आहेत का? 12-13 टाईपचे पॉइंटर आहेत जे आपल्याला समजून घ्यायचे आहेत, सोपे आहेत. आणि बघा आता हे 5 स्टार वर जा रे, चला नोटीस करा, ही महत्वाची माणसं आहेत. स्टँडर्ड इन, स्टँडर्ड आउट, स्टँडर्ड. किती लोकांना ह्या तिघांचं नाव आधी ऐकलंय? हां, ठीक आहे. सगळ्यांच्या माहितीसाठी सांगतोय. जेव्हा तुम्ही कीबोर्ड वरता ना, कीबोर्ड काय करतं, इनपुट घेतं ना, तेव्हा तो ह्या पॉइंटरलाच कॉल करतो. ऐका, थांबा एक मिनिट. तुम्हाला काय वाटतंय, स्कॅनएफ काय करतं, कीबोर्डवरनं इनपुट देतं की नाही? तुम्हाला माहिती आहे, ते घेऊन द्यायला हा पॉइंटर महत्वाचा आहे. आता मला सांगा, आउटपुट कुठे दिसतंय रे? मॉनिटरवर. मॉनिटरवर आउटपुट दाखव म्हणजे ऍड्रेस स्टोअर कर. तो माणूस असतो, तो पॉइंटर असतो, तो बघा ना, हा आहे स्टँडर्ड आउट. हे कळतंय की नाही? आता तुम्ही नोटीस केला ना, मी तुम्हाला एक गोष्ट सांगू शकतो याच्यामध्ये. तुम्ही जर ह्या पॉइंटरला घेतला आणि तुम्ही याला नल केला की ठीक आहे, किंवा हा फाईल पॉइंटर आहे ना, जर तुम्ही याला क्लोज केला ना, तर तुमचं आउटपुट मॉनिटरवर कधी प्रिंटच होऊ शकत नाही. तुम्हाला असं करता येतं. सगळी जादू आजच्याच लेक्चरला नाही दाखवत, ठीक आहे? तुम्हाला मी सांगून ठेवतो, जर मी ह्या पॉइंटरला क्लोज केला ना, क्लोज म्हणजे कळतंय का? क्लोज म्हणजे आता पॉइंटर हा चालू आहे, म्हणून माझा आउटपुट बघा ना, शशी वागल कुठे दिसलं? मॉनिटरवर. पण मी ह्याला जर गायब केला ना या पॉइंटरला, लगेच आउटपुटच नाही दिसणार. तुमचा कोड किती पण बरोबर असू द्या, तुम्ही म्हणाल अरे एवढा छान मी कोड लिहिलाय, समोरचा व्यक्ती हँग असेल, तुम्ही त्याला विचारा, सांग बरं हे प्रिंट का नाही होते? त्याला पण नाही कळणार की प्रिंट का नाही होते. तो म्हणेल अरे कोड तर बरोबर आहे, एक पण एरर येत नाही, आउटपुटच येत नाही. का आउटपुट येत नाही माहिती का? हा पॉइंटर क्लोज असेल तर. इथं इनपुट घेताना ह्याला क्लोज करून टाकला ना, तर तुमचं कीबोर्ड किती पण चालू असू द्या, तुमच्या कीबोर्डमधनं तुमच्या कोडमध्ये इनपुटच येणार नाही. तुम्ही ना असं पण असतं हो, म्हणून ही फाईल महत्वाची आहे, ठीक आहे? हे सगळं सांगेल रे. बघा ना, ज्या टाईपचा पॉइंटर असतो ना त्याचं नाव इथे असतं. म्हणजे हा पॉइंटर कोणाच्या टाईपचा आहे? फाईलच्या टाईपचा. म्हणजे हा फाईल पॉइंटर आहे. म्हणजे आपण सगळ्या टाईपचे पॉइंटर शिकणार आहे, ठीक आहे? त्याला वरती जाऊया. हे टाईप डेफ दिसतंय. टाईप डेफ म्हणजे काय माहिती आहे का? दुसरं नाव. मला सांगा, सगळ्यांच्या घरी आहे ना, आपल्या नावाने आवाज दिला जातं असं नाही. दाद्या, पिंट्या काहीतरी बोलत असतील, बरोबर की नाही? मग जे नाव दुसरं नाव दिलं जातं ना, किंवा आपले मित्र आपलं नावं ठेवतात वेगवेगळी. मित्र आपल्या नावाने कमी, वडिलांच्या नावाने जास्त आवाज येतात. असं जास्त होतं. म्हणजे क्लोज फ्रेंड असतील ना, तर त्यांच्यामध्ये हा सिनर असतो. आणि लहानपणापासून असाल तर मग त्याला तर आजोबा पंजोबा सगळ्यांची नावं माहिती असतात. तो कधी कधी आजोबांचं पण नाव घेतो, हे इकडे, याच्या मुला इकडे. म्हणजे कळतंय का? असे मित्र, आता मित्रांना काही कंट्रोल करू शकत नाही, ते तसेच असतात, ठीक आहे? आणि मित्र हे असे शोधून नाही घेत आहेत की हा माझा ह्याला मित्र बनवूया, असं नाही होत. ते बनतात आणि आपले नेमके चुकीचेच बनतात. आपली आपली कन्सेप्टच अशी असते की आपले सगळे चुकीचेच मित्र असतात. कारण की आपल्याला ट्युनिंग जुळतं. कारण की आपण आपल्याला तो बोलतो 3:15 वाजलेत, मग आपण इकडे बघतो 6 वाजलेत, 8:45 वाजले, 12 वाजले. कळते ना? हे आपले मित्रच असतात. ज्यांना हे कळत नसेल, लय लोड घेऊ नका, चांगलं चाललंय तुमचं आयुष्य. आमचे लागलेत, ठीक आहे? असो इकडे बघा, कधी कधी आहे ना, एकच नाव आहे ना, एकच म्हणजे नाव आहे ना, वेगवेगळ्या ठिकाणी वापरावं लागतं. मग ते काय म्हणतं, सेम नाव वापरण्यापेक्षा त्या कंटेक्स्टनुसार जर नाव वापरलं, म्हणजे काय, आई बघा ना, आपल्याला समजा दादा म्हणत असेल घरात, तर आई काय, अरे दादा इकडे जेवायला घे. पण आपले मित्र आल्यानंतर आपल्याला आई आवाज देते, अरे शशी इकडे ना. याचाच अर्थ आई आहे ना, जो सिनारिओ आहे ना त्यानुसार, शशी म्हणले काय, दादा म्हणले काय, मीच जाणार आहे, तो एकच व्यक्ती आहे ना. म्हणजे याचाच अर्थ मला 2 वेगवेगळी नावं आहेत. याचाच अर्थ ह्या नावाला मी टाईप डेफ केलाय. टाईप डेफ म्हणजे एका नावाचं
दुसरं नाव पण असू शकतं, तुम्ही ऑर मध्ये काही वापरू शकता. तर तुम्ही म्हणाल हे कशाला लागतं, ह्याचा उपयोग आहे बरं का, हे कळणार आहे. चला वरती जाऊया. आता तुम्हाला एवढ्यावरनं तरी अंदाज आलेला असेल, याच्यावरनं आपण काहीतरी जबरी शिकणार आहोत. आज घरी गेल्यानंतर मला वेळ नाही आता ही सांगायला खरं सगळं, कारण की ही फाईल आत्ता नाही बघू शकत, कारण सी शिकावं लागेल ना आपल्याला आधी. मग सी शिकल्यानंतर जर तुम्हाला वाटलं ही फाईल उघडली, तुम्हाला एक लाईन, आता ही लाईन बघा, आता तुम्हाला दिसतंय इथे बॉडी दिसते कोणाची तरी, बघा ना, कर्ली ब्रेस म्हणजे बॉडी असते. स्क्रोल कर रे. पण तुम्ही नोटीस करा ना, हा आहे ना आपलं फाईलचं स्ट्रक्चर आहे. फाईल हँडलिंग नावाचा 10वा टॉपिक आहे आणि त्याच्यामध्ये जे फाईल असतो ना त्याचं स्ट्रक्चर आहे. आता ह्याचं नाव बघा, हे ऐकताय का, थांबा 1 मिनिट फक्त नीट लक्ष द्या. हे नाव आहे ना, आपण मगासपासून कॅपिटल फाईल बघतोय की नाही, त्याचं ओरिजिनल नाव हे. मग तुम्ही मला काय बोलता, म्हणजे ह्याचं नाव त्याने टाईप डेफ करून चेंज केलंय का फाईल? एक्झाम्पल सहित सांगतो बघा, मॅप करा फक्त, काय नाही, कन्सेप्ट सोडून द्या, कन्सेप्टला काय गोळी मारा, ठीक आहे, कन्सेप्ट सोपे आहेत, आपण नंतर बघू. नोटीस करा, ऐका. आता तुम्ही हा शब्द खूप ठिकाणी बघितला का नाही, कॅपिटल फाईल, किती लोकांनी बघितलं, नोटीस केलं, याला दिसला ना तुम्हाला, या फाईलमध्ये हा शब्द होता. पण मी जर तुम्हाला बोललो हे त्याचं ओरिजिनल नाव नाहीच आहे, त्याचं ओरिजिनल नाव बघा ना, हा दिसतोय का तुम्हाला, अंडरस्कोर आयो अंडरस्कोर फाईल, याचं नाव बघा ना, ओरिजिनल नाव काय, अंडरस्कोर आयो अंडरस्कोर फाईल, हे याचं नाव आहे. तुम्ही म्हणाल काय, मग सर मला कुठेतरी असं दिसलं पाहिजे ना, टाईप डेफ कर. कळतंय का नाही? अरे कळतंय का सगळे, म्हणजेच आहे ना, हा आपण ह्याला तुम्ही ओरिजिनल नाव म्हणा, ह्याला टाईप डेफ म्हणा, किंवा ह्याला ओरिजिनल नाव म्हणा, ह्याला टाईप डेफ म्हणा, काही चुकीचं नाहीये, सगळं बरोबर आहे. म्हणजे कुठेतरी आपल्याला असं दिसलं पाहिजे, एकतर अंडरस्कोर आयो अंडरस्कोर फाईल, और नोटीस करा, और या दोघांपैकी एक जरी सिनॅरिओ तुम्हाला कुठे दिसला ना, काळजी करू नका, तुम्ही बरोबर चाललेला आहात. ठीक आहे. आता बघा, मला सांगा, हे ओरिजिनल नाव आहे, हे त्याचं दुसरं नाव आहे, पण दोन्ही पण सेमच आहेत. मग आपण हे शोधूया का एकदा? ठीक आहे, चला बघूया, कुठेतरी भेटेलच नाही याच्यात. चल जा रे, स्क्रोल कर जरा खाली. सर्चच करतो का, वाचा बघा, टाईप डेफ अंडरस्कोर आयो, त्याला दुसरं नाव काय दिलंय, फाईल. मग तुम्ही म्हणाला हे स्ट्रक का म्हणले, स्ट्रक्चर म्हणजे एक कन्सेप्ट आहे. स्ट्रक्चर म्हणजे आपली बॅग असते ना, ती स्ट्रक्चर आहे. आता बॅग मध्ये एकच गोष्ट नसेल ना, की तुमची बॅग मध्ये फक्त वही असेल, अजून वेगवेगळं काय काय निघू शकतो बॅगेतनं. म्हणजे मी नाही बोलत त्याच्याबद्दल, म्हणजे वेगवेगळ्या टाईपचा डेटा आपण एकत्र बाइंड करून ठेवला बॅगमध्ये, आणि बॅगलाच काय म्हणतात, स्ट्रक्चर. बघा ना, वया असतील, म्हणजे साधं घेऊ, शाळेतली बॅग घेऊ, कॉलेजला लय काय काय भेटते त्याच्यात, जाऊ दे, असो शाळेतली बॅग घेऊ, शाळेत. ठीक आहे, शाळेत पण आता पोरं काय किडे करायला लागले, असो जरा नॉर्मल घेऊया. काय असतं, वया. मराठी मीडियमचे आहात का कोणी? किती लोक मराठी मीडियमने शिकलेले आहेत? बाकी सगळे कॉन्व्हेंट. यू नो, यू डोंट नो. ठीक आहे, हां लक्ष द्या. असं ठीक आहे, आपलं मराठी जिंदाबाद. ठीक आहे, मराठी मीडियम काही नव्हतं, आम्हाला काही येत नव्हतं, असंच होतं मराठी मीडियम. ठीक आहे, आता येऊया मराठी मीडियम. मराठी मीडियमला आहे ना, बुक्स नोटबुक्स नसतात, वह्या असतात. वह्या, कवरवाल्या वह्या, अर्ध इंग्लिश अर्ध मराठी. ठीक आहे, वह्या. पुस्तकाची आपण बुक्स बोलतो ना, तर पुस्तकं. ठीक आहे, नीट आहे का, वह्या पुस्तकाचं. चित्रकलेची वही असते. चित्रकला मुलीचं नाव नाहीये, मी चित्रकलेची वही म्हणजे तिच्याकडनं वही घेऊन तिची ठेवले असं नाही. चित्रकला म्हणजे पेंटिंग साठीची जी वही असते ती वही असते. कंपास बॉक्स असतो कॅमलचा, कॅमलिन, काय कॅमलिन नावाचं एक कंपनी आहे माहिती आहे, कॅमलिन. कर्कटक, कर्कटक शब्द किती लोकांनी ऐकलं, खरं क्या आवाज आहे, कडक कडक, भारी वाटलं मला. चला मस्त मस्त, चांगलं आहे. मला वाटलं की आता ह्याला सांगावं लागतं की काय. हा ठीक आहे, ऐका बरं. त्याच्यावर कलरची पेटी असते, कलर बॉक्स असतो माहिती आहे ना, कलरची पेटी. तर आपण आहे ना, ऍक्च्युली आपले जरी लेक्चर्स आहेत ना, डेली ते नसतील ना, तरी आपण शाळेमध्ये काय करायचो, सगळी वह्या पुस्तकं वगैरे सगळं बॅगेतच ठेवायचो. तीच बॅग घेऊन जायचो, तीच बॅग रिटर्न आणायचो. काही मुलींच्या बाजूला असं, आज कुठले कुठले लेक्चर्स आहेत, तेवढ्याच वह्या. आमच्याकडे सगळ्याला एकच वही असते. एकच वही. पण आता तुम्ही नोटीस करा, आपण साधं एक्झाम्पल घेऊ, चांगल्या व्यक्तीचं एक्झाम्पल घेऊ, की वह्या पण आहेत, पुस्तक आहेत, कलरचं पेटी पण आहे, कलरची वही आहे, चित्रकलेची वही वगैरे सगळं. आता तुम्ही मला सांगा, बॅग, आपण हे सगळ्या गोष्टी एकाच ठिकाणी ठेवल्यात आणि बॅगची बंद केलं, बटन किंवा चेन बंद केली आणि बॅग घेऊन चाललोय. तुम्ही मला सांगा, त्या बॅगला बाहेरून बघून लगेच लोकांच्या लक्षात येऊ शकतं हा शाळेत चाललेला व्यक्ती आहे, तर याच्यामध्ये वह्या असतील, पुस्तकं असेल, कंपास पेटी असेल वगैरे वगैरे वेगवेगळ्या टाईपच्या गोष्टी एकाच ठिकाणी बांधून ठेवल्यात आणि त्यालाच आपण बॅग असं म्हणतोय. आणि याच कन्सेप्टला सीच्या लँग्वेजमध्ये स्ट्रक्चर असं म्हणतात. काय म्हणतात? मग आता तुम्ही बघा बरं, स्ट्रक्ट आयो, स्ट्रक्चरला शॉर्टकटमध्ये स्ट्रक्ट हा शब्द वापरला जातो. किती सोपं आहे, मग नोटीस करा.
_io फाईल हे स्ट्रक्चर आहे, याचं नाव काय ठेव? आता एक बोलू वाक्य, जेव्हा मी फाईल हँडलिंग शिकवेल तेव्हा मी हा शब्द वापरणार फाईलचा. मी तुम्हाला विचारणार मित्रांनो हे याचं ओरिजिनल नाव आहे की याचं दुसरंच काही ओरिजिनल नाव आहे, तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे त्याचं ओरिजिनल नाव काय आहे, _io. म्हणजे हा दाद्या आहे आणि हा शशी आहे, असं थोडक्यात सांग. नाही कळत, जाऊ द्या. चला असो, नेक्स्ट पॉइंटला जाऊया. हे कळलंय ना? ठीक आहे. आता ज्या दिवशी तुम्हाला शेवटचं लेक्चर मी संपवेन ना, आणि मी त्या दिवशी बोलेन मित्रांनो आज आहे ना आपण परत ही फाईल उघडूया. मी तुम्हाला शपथ सांगतोय, तुम्ही माझ्यापेक्षा ना आधीच बोलत असाल प्रत्येक लाईन काय करते. तुम्हाला सर खरंच एवढा कॉन्फिडन्स येऊ शकतो. तुम्ही यावं यासाठी मी कधीच कुठली गोष्ट सांगितली नाही. जे माझ्याकडे शिकलेत त्यांना माहिती आहे की मी जे बोललोय त्या लेवलला मी नॉलेज सांगू शकतो, म्हणूनच मी बोलतोय. म्हणजे याचाच आता आपलं सी कधी संपेल असा विचार करा. मग आता जर तुम्हाला हे सगळे लेक्चर्स आहेत ना, म्हणजे ते 10 टॉपिक असतात, ते सगळे टॉपिक याच्यामध्ये एका फाईलमध्ये. मग जर तुम्हाला ते सगळे लेक्चर कळले ना, तर तुम्हाला अख्खी फाईल कळलेली असेल. मग कुठेतरी फुल स्टॉप असायला पाहिजे ना, नाही तर सी कधी संपणार नाही रे. अरे सी विचार करा, ऑपरेटिंग सिस्टीम ज्याच्यात लिहिली जाते ती सी लँग्वेज एवढी 10 टॉपिकमध्ये संपेल का? नाही ना. मग कुठेतरी आपल्याला एक टार्गेट ठेवलं पाहिजे ना. युनिव्हर्सिटीने टार्गेट दिलंय, कंपन्यांनी टार्गेट दिलंय, तुला किमान एवढं यायला पाहिजे. तेवढं सगळं सी मी तुम्हाला शिकवेन. मी परत सांगतोय, तुम्ही सीचा इंटरव्ह्यू कोणाला पण द्या, कोणाला पण तुम्ही सगळे आन्सर देऊ शकता. फक्त आहे ना हेच म्हणतोय लेक्चरला करा, कारण लेक्चर बोर नसतात. तुम्ही आता नोटीस करा, आता एवढा उशीर मी सांगतोय, सगळं कंटेक्स्टला धरून सांगतोय. तुम्हाला असं इमॅजिन तरी झालं का तुम्ही कन्सेप्ट पण शिकताय, तुम्हाला रिअल टाइम एक्झाम्पलमुळे असं वाटत असेल अरे हे भारी आहे की हे सोपं आहे. हेच आहे. चला मग आपण एक काम करूया, आता एक कोड लिहूया. कंपायलेशन काय असतं आणि कोड कसा रन होतो हे आपल्याला आत्ताच्या ह्याच्यामध्ये प्रोसेस बघायचे. चला स्टार्ट करूया आपण. ठीक आहे, चला लक्ष द्या. आता बघा, झोपू नका फक्त रे, झोपू नका. ठीक आहे बरं, लक्ष द्या, एकदम सोपं सांगतो. बाकीचं आहे ना नेक्स्ट लेक्चरलाच घेऊ. ह्याच्यामध्ये तुम्हाला बरं मी परत सांगतोय, जे जुने लोक आहेत तुमचे 3rd इयर किंवा लास्ट इयर वाले लोक, 3rd इयर लास्ट इयर परत एकदा हात वर करा. ठीक आहे. हां, नेक्स्ट लेक्चरला जर तुम्ही नाही आले तरी चालेल, का माहिती तुमची एक्झाम दुसऱ्या दिवशी असणार आहे. तरी तुम्ही आले मला काही प्रॉब्लेम नाही. ज्यांना वाटतं की काय नाही मला एक्झामचं घेणं देणं, मी येऊ शकतो. 3 तास मी तसंही झोपून काढण्यापेक्षा इथे येऊन शिकेल. तरी 3 तास म्हणजे 2.5 तासाचंच लेक्चर असेल, एवढं लक्षात ठेवा. जर तुम्हाला वाटतंय ना तुम्हाला करायचंय, नाही आलात तरी पण तुम्हाला मी ते अवेलेबल करून देणारच आहे लेक्चर. पण मला तुमचं नुकसान नाही करायचं. नाही तर तुमचं असं होईल, सी भारी जमलं पण तिथे बॅक लागला, परत याल माझ्याकडे बंदूक घेऊन, मग तुझ्यामुळेच झालंय. मी परत सांगतोय, मी तुम्हाला आधीच सावध सांगतोय, बॅच ऍक्च्युली चालू व्हायला अजून 1 महिना आहे. ठीक आहे, 1 महिना तुमचा कॉल आहे, तुम्ही काय करायचं. पण 2nd इयर वगैरे वाली लोक आहेत ना, तुम्ही शहाणपणा न करता गपचूप क्लास करा, कारण आपल्याला काहीच येत नाही. ठीक आहे, हे तरी थोडंफार माहिती असलेले लोक असू शकतात जे माझ्याकडे ऑलरेडी शिकलेत. जे नवीन आहेत त्यांनी या. ठीक आहे, बघा आता इथे हा सीचा प्रोग्राम होता की नाही, बोला काय होता, सीचा प्रोग्राम. या प्रोग्रामला आपण कंपाईल करत होतो, आठवते का? ही प्रोग्रामची एक फाईल होती, मी अशी ओपन करत होतो, आठवते, vim प्रोग्राम 1.c. मी एंटर केलं तर मी याच्यामध्ये कोड टाईप केला. कोड मध्ये काय लिहिलं रे, गरीब कोड आपलं सांग बरं. आता हॅश इन्क्लूड पासून लिहू शकतो ना, पण तुम्हाला थांबा 1 मिनिट, मी हॅश इन्क्लूड stdio.h लिहिलं, पण तुम्हाला सगळ्यांना एक गोष्ट माहिती असेल ना, हे नाही लिहिली तरी मी काय लाईन रिप्लेस करू शकतो. आजच्या लेक्चरला एवढं जरी शिकून गेलं ना, माझं लेक्चरचं सार्थक आहे या गोष्टीचं, की अवेअरनेस क्रिएट झालाय. हॅश इन्क्लूड खरंच का घेतली जाते, तर ते इतर फाईलसाठी किती प्रोटोटाईप लिहिणार, स्कॅनएफला वेगळा, प्रिंटएफला वेगळा, इतर अजून काय आलं तर अजून एक वेगळा. त्याऐवजी तुम्ही हॅश इन्क्लूड लिहा. ठीक आहे, पण तुम्हाला माहिती पाहिजे की हॅश इन्क्लूड नाही लिहिली तरी चालते, मी शिकवलंय ते. ठीक आहे, चला मग मी कोड लिहिला, वॉइड मेनच्या आतमध्ये प्रिंटएफ शशी बागल असं प्रिंट केलंय. आता बघा तुम्ही नोटीस करा, हा कंपाईल केला कोड, कसा कंपाईल केला रे, सी प्रोग्राम 1.c. आता नोटीस करा, लक्ष द्या, याचं नाव आहे कंपायलर. काय नाव आहे याचं, कंपायलर. काय म्हणतो माहिती आहे का, मी एका लँग्वेज मधला कोड म्हणजे इंग्लिश मधला कोड ऑपरेटिंग सिस्टीमला कळणाऱ्या भाषेमध्ये म्हणजे बायनरीमध्ये, बायनरी सगळ्यांना माहिती असेल, बायनरी म्हणजे काय सांगा, ऑन ऑफ 0-1. तो म्हणतो इंग्लिश मधला कोड, आपण कोड बघा ना इंग्लिश मध्ये लिहिलाय, तो कन्वर्ट कोण करतोय, कंपायलर. मग तो काय म्हणतो, मी हा कोड कशात कंपाईल करतोय बायनरी मध्ये, म्हणजेच इंग्लिश मधला कोड बायनरी मध्ये कंपाईल करतोय. मग आता बऱ्याच लोकांना प्रश्न पडू शकतो, मास्टर हे काय चाललंय, मी सीचा कोड इंग्लिश मध्ये लिहिला, त्याला कंपाईल करायची काय गरज आहे. तर एक लक्षात ठेवा, तुमचा कोड जेव्हा आउटपुट दाखवणार तेव्हा तो कशावर दाखवणार, मॉनिटरवर. कशावर दाखवणार, मॉनिटरवर. पटपट बोला. जेव्हा तुम्ही युजर कडनं व्हॅल्यू घेणार, ती कशाकडनं घेणार तुम्ही, कीबोर्ड. आता पटपट 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 सांगून टाकायचं.
हा आहे हार्डवेअर. काय हा हार्डवेअर. हा पण काय आहे जे डोळ्यांनी दिसतं ते काय असतं हार्डवेअर. म्हणजे याचा अर्थ मला प्रत्येक प्रोग्रामसाठी हार्डवेअरची गरज आहे इनपुट घेण्यासाठी ह्याची, आउटपुट दाखवण्यासाठी ह्याची. मग ही दोघं काय म्हणतात माहितीये का, आम्हाला दोघांना फक्त बायनरी भाषा कळते. बायनरी म्हणजे काय ऑन ऑफ. फॅन, फॅनला मी बोललो काय बरं आहे का, काय आजचं काय प्लॅन, कळेल त्याला. त्याला फक्त एकच होतं, करंट दे करंट नको देऊ. करंट दिला ऑन, करंट बंद ऑफ. म्हणजे 0 1. म्हणजे प्रत्येक हार्डवेअरला कुठली भाषा कळते बायनरी. 0 1 म्हणजे बरं मी बायनरी बोललो तर कळेल ना त्याच्या पुढे. मग आता झालं कसं नीट आहे का, या भाषेला ह्यांच्यापर्यंत पोहोचवायचं आहे तर कोण पिक्चरमध्ये आलं पाहिजे, कोणीतरी असा माणूस जो इंग्लिश मधल्या कोडला 0 1 0 मध्ये कन्वर्ट करेल. आणि जो कन्वर्ट करतो त्याचंच नाव काय असतं कंपायलर. मग तुम्ही म्हणाल याचा अर्थ मास्तर सी प्रोग्रामिंग लँग्वेजला मी कंपाईल केल्यानंतर जी तुम्ही a.out नावाची फाईल बघितली का, मी तिला रन करत होतो, याचाच अर्थ ही फाईल कशामध्ये असणार आहे आता बायनरीमध्ये. म्हणजे ह्याच्या आतमध्ये कोड असेल तो कसा असेल रे 0 1 0 1. आय होप इथपर्यंत सगळ्या गोष्टी कळल्यात ना तुम्हाला. ठीक आहे चला मग आज एवढंच सांगतो कारण की एक नवीन पॉईंट आहे जो जर मी आज सांगितलं तर मला पुढच्या लेक्चरला परत सांगावं लागेल. जुन्या लोकांना माहिती असेल इथे OS पिक्चरमध्ये आणावी लागेल. आणि OS सांगायची म्हणजे ती 5-10 मिनिटात होणार नाही, त्याला 1-1.5 तास असं बडबडत राहावं लागणार आहे. त्यापेक्षा मी ते नेक्स्ट लेक्चरला सांगेन. जे जुने लोक आहेत त्यांना ऑलरेडी माहिती आहे. पण तुम्ही बघा ना जुने लोक 10% पण नाही आले ज्यांनी ऑलरेडी या बॅचला आहेत. मी तुम्हाला सांगतोय जे जुने लोक आहेत तुम्हाला मी सांगितलंय तुम्हाला कधी ऍडमिशन घ्यायचे तुमचा कॉल आहे, पण फक्त सचिनला एकदा त्या फॉर्ममध्ये सांगून ठेवाल की आम्ही आहोत. नाहीतर त्याने जर सांगितलं तुम्हाला असा मेसेज केला की तुम्हाला संपलंय तुमच्या सीट, कारण नवीन लोकांना 100% आम्हाला प्रायोरिटी पण द्यायला लागणार आहे. तुम्हाला ऑलरेडी सांगितलं 150 ऍडमिशन तुम्हाला, 150 ऍडमिशन नवीन लोकांना. ठीक आहे सो तुम्ही ठरवा. परत एकदा सांगतोय मी एवढे 700 लोक शिकवतो तर मी या बॅचला पण शिकवू शकतो हे तुम्हाला माहिती आहे. पण प्रॉब्लेम हाच आहे मी DSA ऑफलाईन घेतोय. मी जावाच्या DSAला पण नोटीस केलं होतं, खूप लोकांनी DSA फाट्यावर मारलं. मी ऑफलाईन शिकवत असताना पण एवढी लोक असायची ना कोडच करत नव्हते कोणी, ठराविक लोक 150-200 लोक कोड करायचे. माझं काय म्हणणं 300 लोकांना एकेकाला धरून धरून DSA शिकवतो यावेळेस. आणि जे नवीन लोक आहेत त्यांना असं वाटेल अरे पण मी सेकंड इयरला आहे मला DSAची गरज आहे का. एक सांगतो तुम्हाला, आज घरी गेल्यानंतर मायक्रोसॉफ्ट ॲमेझॉन वगैरे कंपन्या सर्च करा आणि बघा पहिलाच राऊंड DSAचा असतो. DSA यायला पाहिजे. आणि काही लोक आता बोलतील सर तुझं DSA खरंच भारी असेल. मी परत सांगतोय मी कालच तुम्हाला सांगितलं होतं जे DSA मी शिकवणार आहे हां त्याची फी आहे 4 लाख म्हणजे 3,80,000 आणि आपण शिकणार 2,000. काही लोक तर जुनी लोक तर 1,000. पण जर तुम्ही म्हणलं बरं झालं हे 50 रुपयाचं लिंक लिस्ट शिकवलंय 50 रुपयाचा स्टॅक असला मारेन ना. ठीक आहे पैशात कम्पेअर करू नका. हीच गोष्ट आहे DSA तुम्हाला तेवढ्या टॉप लेवलला घेऊन जाईल. कारण ऐका जुन्या लोकांना थांबा ऐका एक सांगू रिझन, जुने लोक घेऊन शिकवण्याचं रिझन पण सांगतो. जे पहिले 250 कोड आहेत ना लीड कोडचे, खरंच सांगतोय नवीन लोकांच्या ते बस की बात नसणार आहे सुरुवातीला. कारण ते DSA शिकत असताना त्यांचा फोकस DSAच्या कन्सेप्टवर असणार आहे. पण जे जुनी लोक आहेत ना त्यांना प्रोग्रामिंग ऑलरेडी येते, त्यांच्या कन्सेप्ट चांगले असतात. ते DSAच्या कन्सेप्ट शिकले ना तर त्यांना त्या लेवलचे कोड मी देऊ शकतो लीड कोडवाले. आणि मी तुम्हाला एक्सप्लेन पण करेन लीड कोडवाले कोड जेणेकरून तुम्हाला कळतील. जुन्या लोकांना मला ॲटलिस्ट ते 150 लोक तरी लीड कोडचे कोड सॉल्व्ह झालेले असले पाहिजे. आणि जे नवीन लोक आहेत ना तुम्ही DSA कन्सेप्ट म्हणून जरी शिकलात ना या बॅचला तरी चालेल, मला काही प्रॉब्लेम नाही. पण कधी ना कधी लीड कोड प्लॅटफॉर्मवर जा. लीड कोड प्लॅटफॉर्म किती लोकांना माहिती आहे हात वर करा. ज्यांना माहिती नसेल आज घरी गेल्यानंतर सर्च करा. तुमचे दीदी भैया दादा तेच सांगत असतील आहे की नाही. युट्यूबवाले लोक ते सगळे तेच सांग काय म्हणते का ॲमेझॉन मायक्रोसॉफ्ट वगैरे सगळे हेच शिकवतं. आय होप ठीक आहे. मी तुम्हाला काल माझं स्टोरी पण सांगितलं, पण आज हेच लेक्चर आहे ना ते यूट्यूबला पण जाणार आहे. तर मी तुम्हाला सांगतोय जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही शिकू शकता आमच्याकडनं, मी जर तुम्हाला वाटते शिकू शकतो तरच तुम्ही या नवीन लोकांसाठी सांगतोय. जुन्या लोकांना त्यांना तर माहितीच आहे. ठीक आहे त्यांना माहिती आहे की आपण काय शिकू शकतो. ठीक आहे चला भेटूया पुढच्या लेक्चरला पुढच्या वीकेंडला. ठीक आहे चला तोपर्यंत बाय बाय.